पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम मिरची पकोडा किंवा मिरची भजी तुम्ही खाल्ली असेल, पण माझ्या पद्धतीने करून बघा. एकदम सोपी पद्धत आहे आणि चटणी सोबत एन्जॉय करा. मिरच्या घेतल्या, स्वच्छ धुवून घेतल्या मिरच्या. जाडसर मिरच्या घ्यायच्या ज्या तिखट नसतात जास्त, आणि त्याला मधोमध चीर दिली, मधोमध त्याचं पोट फोडलं मिरचीचं. आता एका भांड्यामध्ये 2 वाटी बेसन घेतलं, हळद घातली, चवीपुरतं मीठ घातलं आणि 2 पळी तेल घातलं आणि छान मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून त्याचं बॅटर तयार केलं. हे बघा, या प्रकारचं बॅटर तयार करायचं आहे, रिबिन कन्सिस्टन्सीचं. आणि एका बाउलमध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, उकडलेले 3 आलू घेतले आणि दरदरीत केलेलं धणे जिरे घेतलं, थोडं भाजून घेतलं आणि दरदरीत वाटून घेतलं खलबत्त्यात. थोडी हळद घातली, लाल तिखट घातलं. लाल तिखट जास्त नाही घालायचं, हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. चवीपुरतं थोडं मीठ घातलं आणि काळं मीठ पण घातलं. थोडं आमचूर पावडर घातलं. छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता ह्या मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे मधोमध या प्रकारे. आणि वरून पण हा मसाला मिरचीला कोट करून घ्यायचा आहे. हे बघा, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसंच करायचं आहे. असं या प्रकारचं करून घ्यायचं आहे. आणखी दुसरी मिरची भरून दाखवते. अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि कॉमेंट करा. आता आपल्या पूर्ण मिरच्या भरून झालेल्या आहे, आतून बाहेरून छान कोट केले आहे. आणि आता छान कडकडत्या तेलात त्या घालायच्या आहे आणि मीडियम फ्लेमवर तळून काढायची आहे. एकदम हाय फ्लेम नाही ठेवायची आहे. छान गोल्डन ब्राऊन कलरवर. हे बघा, असा कलर यायला हवा. छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. अशाच प्रकारे एक एक मिरची किंवा 2-2 मिरच्या तळून काढायच्या आहे. बॅटर जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको. हे बघा, किती छान कलर आला आहे बघा. आपले मिरची पकोडे किंवा मिरची भजी तयार आहे, रेडी टू सर्व. कुठल्याही चटणी बरोबर, टोमॅटो सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता. पावसाळ्याच्या दिवसात करून बघा आणि एन्जॉय करा. वाव, मस्त कलर आलेला आहे. आता मी तुम्हाला तोडून पण दाखवते, कापून पण दाखवते.